केलंय जॉईन. हा जॉईन केलंयस. हे एक्झाम्पल हे 7th वन. ते नाहीये पोर्शन मधून कट झालंय ते. कट झालंय का? हो. ठीक आहे, तरी पण मी एकदा एक्सप्लेन करते कारण महत्वाचं आहे, तुमच्या 10th दृष्टीने महत्वाचं आहे. ठीक आहे. हो. हा, आता ABCD is a parallelogram. Point E is on the ray AB such that BE is equal to AB हे गिवन आहे. ठीक आहे. Then prove that ED bisect the segment BC at point F. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय की ही सेगमेंट जी ED आहे ती या BC ला बायसेक्ट करते. म्हणजेच काय करते, तर BF इज इक्वल टू FC असं होणार आहे. हे तुम्हाला प्रूफ करायचंय. मग त्यासाठी कुठले दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. आपल्याला इथेच कॉन्ग्रुएन्सी म्हणजे टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी वापरायचंय. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आपण करतो ना, ते वापरायचंय. आता हे जर दोन ट्रायंगल घेतले, ट्रायंगल BEF आणि ट्रायंगल DFC. ठीक आहे. ट्रायंगल EBF and triangle DCF हे दोन ट्रायंगल घेतले. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये जर बघितलं आपण तर ही AE पूर्ण लाईन आणि ही DC ह्या एकमेकांना पॅरलल आहेत. सिन्स AE पॅरलल टू DC. आता बघा, मी तुम्हाला लिहिण्यापेक्षा तुम्हाला एक्सप्लेन करते आधी. आता मी तुम्हाला करून दाखवते. ही लाईन आहे AE आणि ही DC आहे, बरोबर. आणि त्याची ट्रान्सव्हर्सल आहे ही ED. ठीक आहे. दिसते का? फिगर दिसते सगळ्यांना? हो. नाही दिसत? जर तुमचा आवाज मला येत नाही ना, तुम्ही मेसेज करू शकता, चॅट करा तिथे. स्क्रीन दिसते की नाही? दिसते. ओके. स्क्रीनवर डायग्राम काढलेली दिसते ना? आता बघा, इथे ही E लाईन पॅरलल आहे. हा अँगल जो तिथे मी काढलाय आणि हा अँगल इक्वल आहे, कारण ह्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि त्याची ही ट्रान्सव्हर्सल आहे. कालच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. तर हे अँगलला कुठला अँगल म्हणणार आहे? झेड फॉर्म करणारा अँगल कुठला असतो? झेड फॉर्म करणाऱ्या अँगलचं नाव काय आहे राज? अल्टरनेट अँगल. हा, मग आपण पहिला पॉइंट काय लिहिणार? अँगल BEF इज इक्वल टू अँगल DCF. सॉरी झेड फॉर्म करणार पाहिजे ना आपल्याला, त्यामुळे अँगल FDC हे काय आहेत? एकमेकांचे अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगलला मराठीमध्ये म्हणतात विक्रम कोन. कृष्णाली, तुझं मराठीत आहे ना? BEF इज इक्वल टू FDC याला काय म्हणतात? विक्रम कोन. ओके, हा झाला पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट म्हणजे बघा, हा F म्हणजे BFE, हा BFE आणि FDFC हे एकमेकांचे काय आहेत? विरुद्ध कोन आहेत, बरोबर. दिसत आहेत तुम्हाला? वर्टिकली ऑपोजिट अँगल त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? वर्टिकली ऑपोजिट अँगल. म्हणजे अँगल BFE कॉन्ग्रुएंट अँगल CFD याचा रिझल्ट काय येणार? वर्टिकली ऑपोजिट अँगल
आणि मराठीमध्ये म्हणतात विरुद्ध कोन. कळालंय? त्यामुळे हे दोन ट्रायंगल काय झाले? अँगल EBF कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DCF. कुठली कसोटीने झाले? कुठली टेस्ट? कोण सांगेल मला? कुठली कसोटीने हे दोन ट्रायंगल मी एकरूप दाखवलेत, कॉन्ग्रुएंट दाखवलेत? कुठली कसोटी वापरली? राज, सुदेश? दोन अँगल आपण एकरूप दाखवलेत ना, मग कुठली टेस्ट वापरली? दोन ट्रायंगल अँगल टेस्ट. काय म्हणायचं त्याला? अँगल टेस्ट किंवा त्याला इंग्लिश मराठीमध्ये म्हणतात कोको कसोटी. कळालं कृष्णाली? आता कोको कसोटीनुसार आपण हे एकरूप दाखवल्यावर आपण काय करतो? जेव्हा दोन त्रिकोण एकरूप दाखवतो तर त्याचे उरलेले अँगल्स, उरलेल्या साइड पण काय असतात? इक्वल असतात. म्हणजे त्याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग साइड्स पण काय होतात? कॉन्ग्रुएंट होतात. मग त्यामध्ये आपण म्हणू शकतो की BF इज इक्वल टू FC अँड EF इज इक्वल टू DF. हा F आहे. DF इज इक्वल टू FE अँड BF इज इक्वल टू FC. आणि याचं रिझन काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कळलं? एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणजे तुमचं हे प्रूफ झालं. लाईन ED बायसेक्ट सेगमेंट BC ऍट पॉइंट F. कळलं? कळलं का राज? हो कळलं. सुदेश? ओके. आता आपल्याला बघायचं आहे की काही प्रॉपर्टीज. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. आता हे बघा, ह्यात काय लिहिलंय? पहिला पॉइंट आहे, if a transversal intersect two lines and a pair of corresponding angle is congruent, then those lines are parallel. आता सपोज मी तुम्हाला सांगितलं ह्या दोन लाईन आहेत आणि त्याची ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि मी सांगितलं हा A अँगल आणि हा B अँगल इक्वल आहे, म्हणजे A इज इक्वल टू B. तर मग मी काय म्हणू शकते की ह्या ज्या दोन लाईन आहेत म्हणजे L आणि M या काय आहेत? पॅरलल आहेत. कळलं? म्हणजे उलट सांगते इथं त्याला काय म्हणतात? टेस्ट ऑफ पॅरलल लाईन. म्हणजे इफ द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स अँड पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट, देन दोज लाईन्स आर पॅरलल. म्हणजे उलट केले. कळलं का तुम्हाला? जर हे दोन अँगल तुम्हाला जर दिलं असेल असं, ह्या हे 50 मेजरमेंट आहे आणि हे 50 आहे आणि तुम्हाला सांगितले प्रूफ दॅट लाईन L अँड M आर पॅरलल, तर तुम्ही काय म्हणू शकता की A and B is equal to 50. So angle A and B are corresponding angle and they are equal. Therefore we can say that L parallel to M. आणि reason काय लिहिणार? टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. कळालं? म्हणजे समांतर बाजूंची कसोटी. कळालं? हा. आता सेकंड पॉइंट आहे, इफ द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स and a pair of alternate angle is congruent, then those two lines are parallel. आता त्यांनी सांगितलंय जर अल्टरनेट अँगल त्याचे कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे हा समजा तुम्हाला दिलाय, आता हा मी 50 म्हटलं होतं ना, पण हा ऍक्च्युली 50 आहे, तर उरलेला किती असणार आहे? 130. म्हणजे हा 130 तर हा Z पण 130 असणार आहे. मग तुम्हाला परत डायग्राम काढते मी. हा, आता ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. हा अँगल 50 आहे, हा अँगल 50 आहे आणि ह्या L आणि M लाईन आहे. तर हे झाले एकमेकांचे अल्टरनेट अँगल, कारण त्यांनी Z फॉर्म केलाय. बरोबर? मग जर मी म्हटलं A इज इक्वल टू 50, B इज इक्वल टू 50 अँड बोथ आर इक्वल, सो आपण काय म्हणू शकतो की हे अल्टरनेट अँगल आहेत आणि अल्टरनेट अँगल इक्वल आहेत. तर ह्या दोन लाईन काय आहेत? L आणि M ह्या दोन लाईन काय आहेत? पॅरलल आहेत. कळालं? की दुसरी टेस्ट आहे, टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. त्यानंतर मी थर्ड, इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स, a pair of interior angle is supplementary, then those two lines are parallel. म्हणजे काय? जर आता बघा हा अँगल 50 आहे
आणि हा अँगल 130 असेल. आता हे जे दोन अँगल मी दाखवते इथे 50 आणि 130 हे काय आहेत? इंटिरियर अँगल म्हणतात त्याला. काय म्हणतात? इंटिरियर Interior. अँगल. आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात आंतरकोन. हा, इथं म्हणतात याला विक्रम कोन, याला म्हणतात संगत कोन. ठीक आहे. आणि जर आंतरकोनांची बेरीज सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोन, पूरक असतात एकमेकांना, म्हणजे त्याची ऍडिशन काय असते? 180 असते, 180 असते. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? अंतरकोन म्हणजे इंटिरियर अँगल्स. म्हणून मग मी लिहिलं 130 प्लस 50 इज इक्वल टू 180 आलं. सो 180 आलं म्हणजे आपण काय म्हणणार आहेत की हे इंटिरियर अँगल्स आहेत आणि इंटिरियर अँगल आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत. त्यामुळे त्या लाईन एल आणि एम काय झाल्या? पॅरलल झाल्या. लक्षात आलंय? इथपर्यंत कळालंय? हे लक्षात राहील, हे खूप महत्वाचं आहे. टेन्थ मध्ये सगळीकडे हे लागणार आहे, त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. जॉमेट्री मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला या गोष्टी वापरायला लागणार आहेत. करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटिरियर अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल, ऍडजस्टंट अँगल, त्यानंतर लिनियर पेअर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप वेळा टेन्थ मध्ये लागणार आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, टेस्ट ऑफ पॅरलेलोग्रॅम. आता पॅरलेलोग्रॅम जो आहे, पॅरलेलोग्रॅम तुम्हाला माहिती आहे कसा असतो? हा पॅरलेलोग्रॅम आहे, बरोबर. काल आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या की त्याच्या काय असतात? ऑपोजिट साइड पॅरलल असतात. ही आणि ही साइड पॅरलल, ही आणि ही साइड पॅरलल, बरोबर. हे आपण काल बघितलं होतं. त्याच्या थिअरम त्याचे काय काय आहे? तर पहिलं थिअरमला म्हणतात मराठीमध्ये प्रमेय. पॅरलेलोग्रॅम म्हणजे समांतरभुज चौकोन. ठीक आहे. आता बघा, पहिला थिअरम काय? इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्रॅम. म्हणजे त्यांनी काय गिवन काय आहे? अपोजिट साइड्स त्यांनी काय म्हटलंय? पॅरलल आहेत. सॉरी, अपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल, म्हणजे त्याला म्हणणार आहे आपण समान. जर त्याच्या ऑपोजिट साइड काय असतील? समान असतील, तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण काय म्हणणार आहोत? समांतरभुज चौकोन. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन, त्या चौकोनाला आपण काय म्हणणार आहोत? समांतरभुज. आता ते कसं? तर आपण प्रूफ, थोडक्यात तुम्हाला प्रूफ सांगतो कसं करायचं. आता बघा, ही डायग्राम आहे ए बी सी डी. हा काय आहे? समान एक चौकोन आहे. ठीक आहे. आणि त्यात तुम्हाला दिलंय काय? त्याच्या ऑपोजिट साइड इक्वल आहे, हे गिवन आहे. आणि तुम्हाला प्रूफ करायचंय की हा एबीसीडी जो चौकोन आहे किंवा क्वाड्रिलॅटरल आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत? पॅरलेलोग्रॅम म्हणजेच समांतरभुज चौकोन. तर कसं करणार? कोणाला आयडिया आहे का? कसं प्रूफ करू आपण? हे कसं करू शकतो? कसं करणार? काय आयडिया आहे राज? थोडस तुम्हाला हिंट दिली, करा बरं. हा, हिंट दिली आहे तुम्हाला. दोन ट्रायंगल घ्यायचे, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल सीडीए CD. किंवा सीएडी म्हणू शकतो आपण त्याला, काही नाव देऊ शकता तुम्ही. अँगल एडीसी म्हणा. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला गिवन काय काय आहे? फर्स्ट पॉइंट काय आहे? AB इज इक्वल टू डीसी, बरोबर. दुसरा पॉइंट काय आहे? बीसी इज इक्वल टू एडी. हे दोन्ही काय आहे? गिवन, दिलेल्या गोष्टी, दिलेल्या बाबी म्हणू शकतो आपण. अजून तुम्हाला काय सेम वाटतंय बरं या दोन त्रिकोणामध्ये? बघा बरं, काय सेम वाटतंय?
हा एक त्रिकोण आहे, हा एक तो त्रिकोण आहे. ज्या ज्या गोष्टी दिल्यात त्यांनी त्या मी ते लिहिलंय. अजून काय तुम्हाला ह्याला बघून काय वाटतंय, काय सारखं आहे राज? आवाज येत नाहीये रे. हा कर्ण, कर्ण काय आहे? AC आणि एसी कर्ण काय आहे? दोघांमध्ये दोन त्रिकोणामध्ये तो काय आहे? सुदेश काय आयडिया तुला? मॅडम टीचर ते डायगोनल आहे ना, तो दोन्ही ट्रँगलला इंटरसेक्ट होतो. हा इंटरसेक्ट करत नाही. आता बघ, हा एक ट्रायंगल दाखवलाय मी ABC, त्यामुळे दुसऱ्या कलर मध्ये दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, हा ट्रायंगल ABC, ठीक आहे, आणि हा ट्रायंगल दिसतोय, हा ट्रायंगल ADC. हा आता ही जी AC साइड आहे ही दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे ना, आहे का? सामायिक बाजू. मग आपण म्हणू शकतो AC बरोबर AC, आणि त्याचं रिझन लिहिणार सामायिक बाजू. आणि मराठीमध्ये सामायिक बाजू म्हणतात त्याला, आणि इंग्लिशमध्ये म्हणतात कॉमन साइड. कळालं आहे का? मग आता हे दोन त्रिकोण म्हणजे ABC कॉन्ग्रुएंट त्रिकोण ADC होणार का? एकरूप दोन त्रिकोण हे कॉन्ग्रुएंट होणार का? हो. कुठल्या कसोटीनुसार होणार? कुठल्या टेस्ट नुसार होणार? अँगल, साइड अँगल. अँगल कुठे घेतलेत बाळा, सांग बरं आपण इथे. तिन्ही आपण काय घेतल्यात? साइड साइड साइड. तिन्ही साइड घेतल्यात ना, म्हणजे साइड SS साइड. हा SSS टेस्ट, म्हणजेच त्याला मराठीमध्ये म्हणतात बा 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 कसोटी, बाजू बाजू बाजू. कळलं का? टेस्ट कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला माहितीये का? पहिली टेस्ट साइड साइड साइड, दुसरी साइड अँगल साइड, तिसरी अँगल अँगल, अँगल अँगल अँगल, त्यानंतर अँगल साइड अँगल, त्यानंतर राईट अँगल राईट हायपोटेन्यूज साइड टेस्ट, कर्णभुजा कसोटी. बरोबर? ह्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. ह्याचा वापर करून आपण कॉन्ग्रुएन्सी दाखवतो. हा कळालं? आता ह्या जेव्हा तुम्ही एकरूप दाखवल्या तर आपण काय म्हणू शकतो? हा अँगल B इज इक्वल टू अँगल D, म्हणजे काय? अपोजिट अँगल ऑफ पॅरलेलोग्राम आहेत ते. बरोबर? त्यानंतर अँगल A इज इक्वल टू अँगल C, म्हणजे हे झाले अल्टरनेट अँगल. मग आता ह्याच्यावरून आपण म्हणणार आहोत की अपोजिट अँगल इक्वल आहेत, अल्टरनेट अँगल इक्वल आहेत, त्यामुळे काय म्हणणार आहे आपण की हा काय आहे? पॅरलेलोग्राम आहे. कळाले कसं दाखवलं? हा म्हणजे जेव्हा तुम्हाला कधीही असं काही प्रूफ करायचं असतं तर तुम्ही काय करणार आहात? तर टेस्टचा वापर करायचा आहे. तुम्हाला वेगवेगळे हे जे टेस्ट दिल्यात तर त्या टेस्टचा वापर करून तुम्ही ते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, आणि कॉन्ग्रुएंट दाखवून झाल्यावर तुम्ही म्हणू शकता की म्हणजे उरलेले काय जे तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे तुम्ही दाखवू शकता. कळाले? त्यामुळे ह्या टेस्ट फार महत्वाच्या आहेत. ह्या ज्या सगळ्या टेस्ट मी लिहिल्या तिथे ह्या टेस्ट फार महत्वाच्या आहेत. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेक्स्ट चॅप्टर 10th मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये लागणार आहेत या. कळाले? आता पुढचा थिअरम बघा. इफ बोथ पेअर ऑफ ऑपोजिट angles are quadrilateral of a quadrilateral are congruent, then it is a parallelogram. आता इथे त्यांनी काय सांगितलंय? If both pair of opposite angles of a quadrilateral are congruent, then it is a parallelogram. म्हणजे त्यांनी सांगितले opposite pair congruent आहेत. ठीक आहे?
तर हा पॅरलोग्राम आहे, हे तुम्हाला काय करायचंय, प्रूफ करायचंय. तर कसं कराल तुम्ही? कसं कराल? आता परत आपण हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल हे दोन ट्रायंगलच घेणार आहोत. त्यात आपल्याला गिवन काय, अँगल बी इज इक्वल टू अँगल डी हे त्यांनी दिलंय. ऑपोजिट अँगल्स इक्वल आहे त्यांनी दिलंय. त्यांनी हे पण दिलंय की अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. समजा मी म्हंटल अँगल ए इज इक्वल टू अँगल सी, तर हाफ ऑफ अँगल ए इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल सी. असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आणि असं म्हणून झाल्यावर मग हा अँगल बी ए सी हा आणि हा इक्वल, असं म्हणू शकतो. ठीक आहे. आणि मग हे दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे, म्हणजे ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ए सी. आणि हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टने आपण एकरूप दाखवू? मग कुठली टेस्ट येईल? यश, हे राज, अँगल टेस्ट. अँगल टेस्टनी, म्हणजे हा अँगल इक्वल होणार ह्याला, हा बी इक्वल टू आहे डी ला. त्यामुळे हे दोन ट्रायंगल काय होणार, अँगल टेस्टनी, म्हणजे कोको कसोटीनुसार आपण एकरूप दाखवणार. आणि मग ते एकरूप दाखवल्यावर मग आपण अपोजिट साइड म्हणजे ए बी इज इक्वल टू डीसी म्हणू शकतो, एडी इज इक्वल टू बीसी म्हणू शकतो. कळतंय? तुम्हाला इथे सगळ्या टेस्ट ना त्यांनी प्रूफ करून दाखवलेले आहेत. तसंही तुम्ही करू शकता, तुम्हाला तुमच्या पाहिजे त्या पद्धतीने करू शकता. मला दाखवते मी. इथं बघा, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा, त्यांनी काय म्हटलंय, इफ बोथ पेअर ऑफ अपोजिट अँगल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ पॅरलोग्राम. आता ह्यात त्यांनी काय दिलं, ही डायग्राम काढली, अँगल कन्सिडर केले, टोटल अँगल म्हणजे ई जी एच. ह्या पद्धतीने आपण करू शकतो. ही पद्धत पण जास्त सोपी आहे, तुम्ही ह्या पद्धतीने करा. ह्यामध्ये काय दिलंय बघा, अँगल ई इज इक्वल टू अँगल जी इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलंय, अँगल एच इज इक्वल टू एफ. हे पण सोपी मेथड आहे. या मेथडने केलं तरी तुम्हाला बरं पडेल. तुमच्या एक्झाम मध्ये अशा पद्धतीने केले, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. तर ई जी एच एफ हे टोटल सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज किती असते? क्वाड्रिलॅटरलची ऍडिशन 360. हा, थांबा तुम्हाला मी ते करून दाखवते. आता समजा मी हा क्वाड्रिलॅटरल इथे ड्रॉ केलाय, ए बी हा एक्स आहे, हा एक्स आहे. ठीक आहे, हा वाय, हा वाय. तर मी काय लिहिणार, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 360. हे तर आपल्याला माहिती आहे. सो 2x प्लस 2y इज इक्वल टू 360. बरोबर. सो 2x प्लस वाय इज इक्वल टू 360. x प्लस वाय इज इक्वल टू 360 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय, 180. मग आता हा x आहे बघा, हा y आहे, या दोघांची ऍडिशन 180 आली. तर ह्याला कुठला अँगल म्हणू शकतो आपण? ऍडजस्टन.
ऍडजस्टंट आहेत पण त्याची ऍडिशन 180 आहे. 180 ज्याची ऍडिशन असते ते मगाशीच आपण त्या टेस्ट ऑफ पॅरलल लाईन मध्ये बघितलं ना. सप्लिमेंटरी. दे आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजेच काय म्हणणार त्याला, मग ते कुठले अँगल सप्लिमेंटरी असतात? विच अँगल आर सप्लिमेंटरी? 180 अंशाचे कुठले कोण असतात? आता वरच प्रॉपर्टी बघितल्यात आपण. आंतरकोन. आंतरकोन. हा, आंतरकोन म्हणजेच इंटिरियर अँगल झाले ते राज. एक्स अँड वाय आर इंटिरियर अँगल आणि दे आर ते काय आले सप्लिमेंटरी आहेत. बरोबर. सो आपण म्हणू शकतो ए बी पॅरलल टू डीसी. कळलं का? लक्षात येते? हा, दे आर सप्लिमेंटरी आहेत आणि ते इंटिरियर अँगल सुद्धा आहेत म्हणून आपण म्हणणार आहोत ते ए बी पॅरलल टू डीसी. तसंच सेम बीसी पॅरलल टू एडी, कारण इथे पण एक्स अधिक वाय आहे. एक्स आणि वाय, हा एक्स आहे हा वाय आहे. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू अगेन 180. देन दे आर ऑल्सो इंटिरियर अँगल म्हणून आपण म्हणू शकतो बीसी पॅरलल टू एडी. आणि अपोजिट साइड्स पॅरलल आल्यात त्यामुळे हा काय झाला एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम. कळले? ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इफ डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर देन इट इज अ पॅरलेलोग्राम. त्यांनी सांगितलंय की इफ डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर, ते जर एकमेकांना बायसेक्ट करतायत, म्हणजे जर ही डायग्राम काढली मी आणि हे एकमेकांना बायसेक्ट करतायत असं. आता समजा मी हा ट्रायंगल घेतला आणि हा घेतला, तर मी इथं म्हणू शकते ही साइड इज इक्वल टू दिस साइड, दिस साइड इज इक्वल टू दिस, आणि हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे इक्वल आहेत, वर्टिकली ऑपोजिट अँगल. बरोबर. म्हणजे साइड अँगल साइडनी हे दोन ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रुएंट. दिसते का तुम्हाला? ए बी सी डी. हा, म्हणजे अँगल ट्रायंगल ए ओ बी आणि ट्रायंगल डी ओ सी काय झाले कॉन्ग्रुएंट. कुठली टेस्ट? साइड अँगल साइडनी ते दोन ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रुएंट झाले, म्हणजेच एकरूप झाले. कुठल्या कसोटीनुसार? बाजू कोण बाजू. कळलं? कळते का? हा, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज अतिशय महत्वाच्या आहेत. काय एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे 9th साठी पण आहे तुम्हाला, इव्हन 10th साठी तर अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे मी हे तुम्हाला सांगतेय, तर लक्षात ठेवा. आणि ह्या प्रूफ करण्याच्या पद्धती पण तुम्हाला एकदा कळल्या की तुम्हाला मग जॉमेट्री सोपं जातं. इफ डायगोनल्स हे झालं ते सांगितलं मी तुम्हाला, त्यामुळे तो काय झाला पॅरलेलोग्राम झाला. तर का पॅरलेलोग्राम झाला? तर त्याच्या ऑपोजिट साइड ह्या इक्वल दाखवणार आपण. त्यानंतर हे अँगल म्हणजे अँगल बी ए सी हा जो दिसतोय तो बी ए ओ ओ सी डी हे अँगल इक्वल झाले, म्हणजे ते अल्टरनेट अँगल आहेत. म्हणून मग आपण म्हणू शकतो एबीसीडी काय आहे पॅरलेलोग्राम आहे. कळालं? लक्षात येते का? काय डाऊट असेल तर विचार आत्ताच. हा, सुदेश, कृष्णाली, ठीक आहे. नेक्स्ट बघू आता आपण. अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. थिअरम आहे पुढचा. अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. त्यांनी सांगितलंय की तो दिलेला क्वाड्रिलॅटरल हा पॅरलेलोग्राम आहे. कधी? तर त्याचे ऑपोजिट साइड्स इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा पॅरलेलोग्राम आहे. त्यांनी सांगितलंय की ऑपोजिट साइड इक्वल पण आहे आणि पॅरलल पण आहे. ठीक आहे. मग तर हे इक्वल आहे, ऑपोजिट साइड इक्वल आहे म्हटल्यावर तुम्ही ए बी सी डी, तर ए बी इज इक्वल टू डी सी, इज इक्वल टू एडी आणि एसी कॉमन आहे. त्यामुळे परत तुम्ही साइड 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 टेस्टनी ह्या दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. ठीक आहे. त्यांनी हे पण सांगितले की ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, त्यामुळे अल्टरनेट अँगल त्याचे इक्वल आहेत. बरोबर. मग अल्टरनेट अँगल आपण इथे इक्वल दाखवायचे
आणि हे काय दाखवले अँगल बी इज इक्वल टू हा डी अँगल आणि हा बी अँगल पण इक्वल झाला मग करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि मग म्हणू शकतो आपण ऑपोजिट साइड इक्वल आहे ऑपोजिट अँगल इक्वल आहे म्हणून हा काय झाला पॅरलेलोग्राम. तुम्ही त्या सगळ्या टेस्ट तुमच्या नोटबुक मध्ये करून दाखवलेल्या आहे ते सगळ्या बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता जे तुम्हाला मी एक्सप्लेन केले परत एकदा तुम्ही रिवाइज करा त्यात काही डाऊट असेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर आता ह्या एवढे सगळे आपण जे पॉइंट्स बघितले तर हे तिथे आहेत. पहिला आहे अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर ऑपोजिट अँगल इक्वल असतील तर आपण त्याला काय म्हणणार आहोत पॅरलेलोग्राम. ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर आपण त्याला म्हणणार आहोत पॅरलेलोग्राम. डायगोनल बायसेक्ट करत असतील एकमेकांना तरी तो काय असणार आहे पॅरलेलोग्राम. ठीक आहे. ऑपोजिट साइड्स पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट असतील तरी आपण त्यांना काय म्हणणार आहोत पॅरलेलोग्राम. आणि ह्या सगळ्या ज्या आहेत त्या काय दिस थिअरम आर कॉल्ड टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम. म्हणजे जेव्हा तुम्हाला कधी ह्याचा वापर करायचा आहे काय करताना सोडवताना एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तेव्हा तुम्ही तिथे काय द्यायचं फक्त टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम. कळालंय. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. आता ही फिगर आहे क्वेश्चन 1 आहे त्यातला. ही एक्सरसाइज आहे ना एक्झामला सुदेश हे राज सुदेश आहे ना. आता बघा ABCD इज अ पॅरलेलोग्राम. P is midpoint of AB and Q is the midpoint of DC respectively. Then prove that APCQ काय पॅरलेलोग्राम आहे. त्याचा अर्थ काय this equal to this, this equal to this. मग आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की हा जो मधला दिसतोय तो APCQ हा पॅरलेलोग्राम आहे. कसं करायचं कोण सांगेल. आता बघा ABCD पॅरलेलोग्राम आहे त्यांनी दिले म्हणजे आपण म्हणू शकतो की AB इज इक्वल टू CD. प्रॉपर्टी ऑफ पॅरलेलोग्राम. ऑपोजिट साइड काय असतात त्याच्या इक्वल असतात. मग मी त्याच्या दोन्ही साइडला मल्टिप्लाय बाय हाफ केलं. हाफ मग हाफ ऑफ AB म्हणजेच काय तर AP ना. आणि ह्याचं रिझन काय लिहिणार आपण की त्यांनी दिले P अँड Q काय आहेत मिड पॉइंट्स आहेत. मिड पॉइंट्स ऑफ साइड AB अँड DC. म्हणून मग हाफ ऑफ AB म्हणजे AP लिहू शकते मी आणि हाफ ऑफ DC म्हणजे CQ पण लिहू शकते. CQ पण लिहू शकते किंवा DQ पण लिहू शकते. दोन्ही लिहू शकतो. पण आपण इथे का CQ लिहितोय कारण आपल्याला ह्या क्वाड्रिलॅटरलचा विचार करायचा आहे म्हणून. मग आता मी काय दाखवलं इथे AP इज इक्वल टू CQ म्हणजे ऑपोजिट साइड काय झाल्या इक्वल झाल्या. ठीक आहे. मग ऑपोजिट साइड इक्वल आहे तर आपण त्याला काय म्हणणार आहोत तो काय आहे देअरफॉर APCQ इज पॅरलेलोग्राम. आता इथे रिझन काय लिहिणार टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम. कळतंय. आत्ताच आपण रीड केलं होतं टेस्ट त्यात होतं की नाही. हे बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम इफ पेअर ऑफ ऑपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम इफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे त्या कॉन्ग्रुएंट झाल्या की नाही. म्हणून मग आपण म्हणू शकतो की काय की तो काय झाला पॅरलेलोग्राम झाला. कळालंय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता ह्यात दाखवायचं आहे G इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ए टीचर तिसरं नाहीये
नाहीये का? नाही नाही दिसत. ओके. तिसरं आणि पाचवं, सहावं नाही. कितवं नाहीये? एकच मिनिट हा. तिसरं आणि पाचवं. ओके, तिसरं नाहीये. तिसरं आणि पाचवं नाही म्हणतेस तू? ओके, ठीक आहे. म्हणजे आता हे दुसरं जे आहे, युझिंग ऑपोजिट अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलोग्राम प्रूव्ह दॅट इट इज अ रेक्टँगल. आता ह्याचं पॅरलोग्रामचे टेस्ट वापरून आपल्याला दाखवायचं की तो एव्हरी रेक्टँगल टू पॅरलोग्राम, म्हणजे जो रेक्टँगल त्यांनी दिलाय आपल्याला की तो रेक्टँगल आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं हा रेक्टँगल आहे, बरोबर? आता बघा, एबीसीडी रेक्टँगल आहे, पण रेक्टँगलच्या प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहेत की त्याचे ऑल अँगल्स 90 डिग्री असतात. मग आपण म्हणू शकतो अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. मग आता ए आणि डी 180 दाखवले, पण हे ए आणि डी काय झाले? सप्लिमेंटरी झाले. मग ते इंटिरियर अँगल्स पण आहेत. मग इंटिरियर अँगल्स आहेत म्हटल्यावर ते काय झाले? दे आर सप्लिमेंटरी आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की ए बी पॅरलल टू डीसी. सेम वे angle B plus angle C is equal to 90 plus 90 180. सो आपण म्हणू शकतो AB आणि DC पॅरलल आहे, आणि AB आणि DC पॅरलल झाला तर तो काय होणार आहे? पॅरलोग्राम. त्यामुळे एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम, बरोबर? आणि त्याच्या ऑपोजिट साइड्स पण इक्वल आहेत. ऑपोजिट साइड्स इक्वल आहेत प्लस त्याचे इंटिरियर अँगल 180 आहेत. ह्या दोन्ही प्रॉपर्टीचा वापर करून तुम्ही म्हणू शकता की एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. कळालंय? लक्षात आलं का? हा, ठीक आहे. आता मीटिंग एंड होईल एका मिनिटात. आता हे 2 एक्झाम्पल बघितले, उरलेले 2 आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आतापर्यंत जेवढं मी एक्सप्लेन केलं त्याच्या सगळ्या टेस्ट, सगळे थिअरम्स मी तुम्हाला जे सांगितले तुम्ही परत एकदा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा आणि मला सेंड करा. ठीक आहे सुदेश? राज सगळं होमवर्क करून पाठवतोय बरं का, तू करत नाहीये. सगळं करायचं आणि मला सेंड करायचंय. ठीक आहे? हा, एंड करू मीटिंग? हो. ओके, बाय.